यांचा संघ आपण पाहतोय NSC खानाव या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आहे। पहिल्याच बॉलवरती 4 धावा वसूल केला सुमित पत्रे। पुन्हा एकदा आडव्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला परंतु करत नाहीयेत। पहिल्याच धावावरती या ठिकाणी संतुष्ट झालेले आहेत आणि मागील मॅच मध्ये ज्याने 14 बॉल मध्ये 49 धावा केल्या होत्या मुन्ना ठाकूर आता स्ट्राइक एंडवरती आलेले आहे। सुरुवात चांगली केली आहे हर्षलने म्हणजेच बबलून। पहिल्या बॉलवरती चौका, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव घेतली आहे, 5 धावा दफलकावरती आले आहेत आणि आता स्ट्राइक एंडवरती मुन्ना ठाकूर वर्सेस सुमित पत्रे। चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका घेऊन काढलेला आहे। एक सेन्सिबल क्रिकेटर मुन्ना ठाकूर तसं पाहायला गेलं तर अनुभव फार कमी आहे परंतु क्लास आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, धारिष्ट्य आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती तो नेहमीच खानाव संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय। दुसऱ्या बाजूला सुमित पत्रे म्हटलं की अलिबाग एक्सप्रेस ज्या नावानं त्याला संबोधलं जातं, प्रत्येक वेळेला वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी, कधी मध्येच एखादा स्लोवर बॉल, बरंच काही बदल त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय। आता मात्र या ठिकाणी वाईट लाईनच्या बाहेर पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे। एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल। आतापर्यंत बॅटिंग करत असताना NSC खानाव हा संघ बिनबाद 7 अशी धावसंख्या दाफलकावरती झाली आहे। पहिलेच 3 बॉल या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत। दोनही संघ एक एक राऊंड जिंकून मात्र पुढील फेरीसाठी पात्र झालेले आहेत। इथून जिंकणारा संघ आहे तो डायरेक्टली सुपर 12 मध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये जाईल, हरणाऱ्या संघाला थोडी वाट पाहावी लागेल। स्लोवर बॉल, पुन्हा एकदा अप्रतिम, अफलातून, अद्भुत, अविस्मरणीय फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला। राजा पाटील त्या ठिकाणी आहे। राजा पाटील म्हटलं की एक्सपिरियन्स खेळाडू, मागील मॅच मध्ये त्याची आपण बॅटिंग पाहिली असाल, मागील मॅच मध्ये त्याची आपण कॅच पाहिली असाल, अगदी प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सदैव त्याच्या माध्यमातून होत असतो। परंतु यावेळेला सुद्धा दोनही खेळाडूंचं कौतुक राहील NSC खानाव संघाच्या, कारण त्यांना माहिती आहे सुमित पत्रेची ओव्हर ही नेहमीच भारदस्त असते। मग अशा वेळेला थोडंसं संतुलित सुरक्षित खेळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय। शेवटल्या बॉलवरती 5व्या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, लॉफ्ट करायचा होता। इम्रान सर, या मैदानाची खासियत पहा की हे 360 डिग्री मैदान आहे, म्हणजेच इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा बिहाइंड द विकेट तुम्ही मैदानाच्या कानकोपऱ्यामध्ये चेंडू खेळून मात्र धावांची लयलूट करू शकता आणि असं हे मैदान कौतुक करावं लागेल ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची खऱ्या अर्थानं पडताळणी केली गेली, किंबहुना जे केअरटेकर आहेत खूप चांगल्या पद्धतीने हे मैदान डेव्हलप केलेलं आहे। असं हे 3 विरेचं मैदान आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगला शॉट, इतका चांगला फटका, चेंडू आपण पाहतोय सरळ गेला सीमारेषा पार, स्ट्रेट ड्राईव्ह, येतोय चौकार। मैदानावरती आपण भगवे झेंडे पाहतोय। हे झेंडे कुठल्या दिशेने फडकतात ते पहा, म्हणजे हवेची दिशा आपल्याला कळून येते की नक्की ती कोणाला सहाय्य करणारी आहे। आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसामध्ये फलंदाजानं अक्षरशः या ठिकाणी थैमान घातले आणि या ठिकाणी गोलंदाजांना मात्र कसरत करावी लागते। कारण या खेळपट्टीचा आपण अंदाज घेतला तर अक्षरशः फलंदाजांना प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुमच्याकडे चांगला आत्मविश्वास असेल, चांगली लाईन असेल, चांगला टप्पा असेल तर तुम्ही देखील त्यामध्ये यशस्वी होऊ शकता। या मैदानावरती कित्येक असे खेळाडू आहेत ज्याने चांगलं कंजूक षटक किंवा चांगल्या पदे षटक हाताळलेलं आहे। खानाव संघ पहिल्या ओव्हरच्या समाप्तीत 13 धावा दफलकावरती आलेले आहेत। आता येणाऱ्या 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटे आपल्याकडे शिल्लक आहे, त्याची नोंद मात्र अंकुश पाटील पुरस्कृत सायरस ट्रान्सपोर्ट या संघाने मात्र घ्यायची आहे। पुन्हा एकदा पहिलाच बॉल, गोलंदाज मनीष म्हात्रे। ओहो, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवण्याचं होतं परंतु ते व्यवस्थित उडालेलं नाहीये। चेंडू मात्र जागीच थांबला आणि एक सिंगल धाव मात्र घेतली आहे। एक धावेच्या साहाय्याने 14 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अंकुश पाटील म्हटलं की एक डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व आपल्याला सदैव पाहायला मिळते। क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, नेहमीच आपल्या खेळाडूंना ते संधी देत असतात आणि आज त्यांनी संघच आपल्याकडे घेतलेला आहे। चांगले चांगले खेळाडू त्यांनी सिलेक्ट केलेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये तर आहे
चेंडू येणार जाणार आणि हवेची दिशा हवेची साथ मिळाली आहे. चेंडू सीमा पार येतोय षटकार. आपल्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित करतोय, कारण प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतोय. 6 बॉलमध्ये इम्रान सर 17 धावेचं योगदान त्याने एनएससी खानाव संघासाठी दिलंय. परंतु मनीष मात्रे सुद्धा यंग नाहीये, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. कित्येक वर्ष तो देखील चांगला खेळ खेळत आहेत. लोणारे संघाकडून नेहमीच त्याची खेळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. परंतु आज मात्र तो आज अंकुश पाटील यांच्या संघामध्ये तो खेळत आहेत. कशा पद्धतीने खेळ असेल. पहिलाच बॉल 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा बॉलवरती मोठा फटका घेऊन काढलाय. हा देखील चेंडू मात्र सीमा पार. बबलू पाटील ऑन द फायर. संघाला थोडंसं या ठिकाणी आता विचार विनिमय करण्यास भाग पाडलेला आहे. गोलंदाजी करावी तर कशा पद्धतीने करावी, चेंडू टाकावे तर कुठे टाकावे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण, बेभान, बेधुंद, विस्फोटक अशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अखू टप्प्याचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने घेऊन काढलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मात्र घेतलीये. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच राजा पाटील. बघा राजा पाटील तर वॉल म्हणून उभे राहिलेत. कुठेही गेला तरी राजा पाटीलला चेंडूला अडवणारच. आणि हे यंग खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. तोच जोश आहे किंवा तीच एक ताकद आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्णपणे ऑफ साईडला चेंडू होता. स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मुन्नाचा होता, परंतु बबलू मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी होत आहे. मग अशा वेळेला 8 बॉलमध्ये 24 धावेचं योगदान हे मात्र बबलूने आपल्या संघासाठी दिले आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला एनएससी खानाव, दुसऱ्या बाजूला सैराज ट्रान्सपोर्ट या 2 संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध 3 विरेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल आणि हा मात्र चेंडूमध्ये ताकद आहे, नजाकत आहे, आत्मविश्वास आहे, धारिष्ट्य आहे आणि गुणवत्ता देखील आहे. चेंडू सीमा पार षटकार. धावा बनवाव्याच लागतील तरच आपला टिकाव या ठिकाणी लागू शकेल. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू त्या संघामध्ये आहेत. राजा पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू आहे, किंवा त्याचबरोबरीनं संघाचा कॅप्टन आपण पाहतोय सुमेध पत्रे, जो अलिबाग एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं. कित्येक वर्ष ज्याने प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बांधून ठेवलं. अलिबाग प्रीमियर लीगमध्ये फायनलच्या मॅचला टाकलेली मेडन ओव्हर मला अजून देखील आठवत आहे. त्याच्यामुळे सुमेध पत्रेकडे सुद्धा एक चांगला क्लास आहे. ओहो, इथे मात्र पंचांकडे दाद मागितली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती केला फलंदाज मुन्ना ठाकूरनं, परंतु प्रयत्न फसला गेला. धावसंख्या बिनबाद 34 धाव फलकावरती आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुमेधने 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु याही वेळेला चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघाला मात्र या ठिकाणी वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. 1 बॉल तर झाले, 5 बॉल अजून देखील शिल्लक असतील. ओहो, प्रचंड वेग आहे, वेग आणि तितकंच खोलवर टप्प्याचा हा बॉल. या चेंडू मागे कोणत्याही प्रकारचा पर्याय नव्हता, कारण पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी डॉट बॉल, दुसरा बॉल देखील डॉट आलेला आहे. आणि नक्कीच अलिबाग प्रीमियर लीगमध्ये आपण फायनलची मॅच पाहिली असाल, त्यामध्ये सुद्धा खाना विरुद्ध रामराज अशी ती मॅच, आणि दोघांकडून सुद्धा पहिली षटकं खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेली होती. ती आठवण मला या ठिकाणी मात्र होत आहे. 2 बॉल डॉट गेलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती मुन्ना ठाकूर. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करणार आहेत. यावेळेस हर्षल पाटील मात्र बॅट चांगली चालतीये.
ओहो, या ठिकाणी स्लोवर बॉल, थोडासा स्पीड कमी होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र दोनही क्षेत्ररक्षकांच्या मधून जशी ट्रॅफिक मधून गाडी काढावी ना, तसं दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडू काढलाय, चेंडू चौकार. 4 धावा आलेल्या आहेत. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर स्क्रीनवरती दाखवला जातो की 76च्या घरामध्ये जाईल, परंतु अशाच पद्धतीचं टेम्परामेंट मात्र मैदानावरती दाखवावं लागेल. एक चांगल्या पद्धतीची कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवावी लागेल. पुन्हा एकदा सुमित पत्रे. ओहो, खोलट टप्प्याचा बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने डिग आउट केलं. एक सिंगल धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 39 धावा धावफलकावरती आलेले आहेत. सुमितचा स्पेल खूप चांगला राहिला इम्रान सर, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये 4 चेंडू त्यांनी फेकलेत, फक्त 5 धावा दिल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सदैव राहिलाय आणि आता पाहता पाहता या षटकातील शेवटले 2 बॉल मात्र येणं बाकी असतील. बबलू पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. ओहो, इथे मात्र स्वतःहून क्रीज सोडलेला आहे, कारण त्याला माहिती आहे आपल्या बॅटचा स्पर्श चेंडूला झालेला आहे आणि म्हणूनच बबलू. हे मात्र बबलूने दिलेलं आहे. चला लगेच जायचं आहे आकाश आपण मैदानावरती. 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत. 39 या धावसंख्येवरती स्कोर थांबलेला आहे. सुमित पत्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अंकुश दादानं त्याच्यावरती जबाबदारी सोपवली की संपूर्ण आपली टीम आहे तुला सांभाळायची आहे, कॅप्टनची भूमिका मी तुला देतोय आणि ती कॅप्टनची भूमिका तो खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडत आहे. दुसऱ्या बाजूला निलेश दादा, जितीन दादा हे देखील आता थोडंसं कशा पद्धतीने आपल्या संघाच्या धाबा होतील किंबहुना मोठे फटके कसे येतील आणि त्यासाठीच आता आकाश गोंधळी उर्फ गुड्ड्या मैदानावरती गेलाय. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि पाहता पाहता 3 ओव्हर्स कंप्लीट केल्या. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा सुमित पत्रेने खर्च केलेल्या आहेत. आता येणारी 2 षटकं मात्र शिल्लक आहेत. 39 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एक गडी बाद. बघा या ठिकाणी स्कोरर आमचे शुभम कानमोरे सांगत आहेत, प्रत्येक डिटेल्स त्यांच्याकडे आहे. मग किती कॅचेस झाल्या, किती विकेट्स गेल्या, 3 वेळा षटकर किती मारले आणि आता त्याने वेगळा रेकॉर्ड सांगितला आहे की या स्पर्धेमध्ये आपण डॉट बॉलची संख्या पाहिली तर तब्बल 400 डॉट बॉल हे आत्तापर्यंत झालेले आहेत, अशी माहिती आमचे ऑफिशियल स्कोरर शुभम कानमोरे मात्र सांगत आहेत. एक चांगलं टेक्निकल काम आहे, कारण स्कोरर चांगला असेल तर खऱ्या अर्थानं समालोचक सुद्धा त्या पद्धतीने चांगलं समालोचन करू शकतो. डिटेल्स सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. एक गडी बाद, 39 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. आता 2 ओव्हर्समध्ये किती धावांचा एक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवणार. जिथे ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच प्रणव सुरेकर. नवगावचा हा खेळाडू. स्ट्राईक एंडवरती मुन्ना ठाकूर. पाहूया 2 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघावरती कसं हल्लाबोर करतोय, कसं आक्रमण चढवतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी खोलट टप्प्याचा. एक धाव तर झालीच आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेत. 40 धावा धावफलकावरती आल्यात. बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये खानावू संघानं अक्षरशः या ठिकाणी आक्रमक फलंदाजीचा आविष्कार मैदानावरती पेश केला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन आले, कॅप्टनची भूमिका त्यांनी दाखवली आणि कुठेतरी टेम्परामेंट किंवा कन्सिस्टन्सी तोडण्यामध्ये यश प्राप्त केलं, ते म्हणजे सुमित पत्रेनं. पण तो अजूनही चान्स मात्र आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर या ठिकाणी चांगलं टार्गेट द्यायचं असेल तर 11 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत. मोठे फटके येणं अपेक्षित. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. इथे मात्र दोनही फलंदाज एकाच एंडला आणि म्हणूनच की काय आकाश गोंधळीला आता मात्र तंबूत परतावं लागतंय. आकाश गोंधळी बाद.
हा फलंदाज फलंदाजी करेल. नवीन फलंदाज रुशांत मैदानावरती गेलेला आहे. फोफेरे गावचा हा खेळाडू आज पाहूया या बिग बॅश लीग मध्ये कशा पद्धतीने वापसी करणार आहे. किंबहुना NSC खानाव संघाला धावांची आता गरज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला सायरस ट्रान्सपोर्ट या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण पहिल्याच 2 ओव्हरमध्ये जेव्हा धावांची लयलीट होत होती तेव्हा असं वाटलं होतं की 5 ओव्हर्समध्ये 80 ते 90 धावा होतील, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये सुमेध पत्रे आले आणि त्याने मात्र टेम्पो पूर्णपणे ब्रेक केला आणि आता मात्र या ठिकाणी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मुन्ना ठाकूर अजूनही मैदानावरती आहे. पाहूया मुन्ना ठाकूर कशा पद्धतीने फलंदाजी करणार. स्ट्राईक एंडवरती रुशांत आलाय, त्याच्यावर देखील संपूर्ण जबाबदारी असणार आहे. या षटकातील शेवटले 4 बॉल शिल्लक असतील. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र अंतिम क्षणाला रुशांतने पहिल्याच बॉलवरती इरादे केले स्पष्ट. सीमा पार षटकार. त्यावेळेलाच कोणत्या प्रकारचा विचार न करता एक नॅचरल खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळून काढलेला हा फटका. 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एकंदरीत 46 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा प्रणव. ओहो, फुलटॉस बॉल आणि मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेनं वेगानं चेंडू सीमा पार होतोय. मिळतील 4 धावा. सायराज ट्रान्सपोर्ट संघाचं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी षटक हाताळत होतं, परंतु शेवटचे 2 बॉल्स या ठिकाणी थोडेसे महागे ठरले. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, या बॉलवरती चौकार. NSC खानव संघाने टाळ्या वाजवायच्या आहेत. 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली, बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू गेला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील घेतल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न करणार का? 2 धावेवरती संतुष्ट झाले आहेत आणि 52 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील शेवटला बॉल. एका बाजूला नव तरुण स्पोर्ट क्लब खानाव संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला सायरस ट्रान्सपोर्ट. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील अजूनही शेवटला 1 बॉल मात्र शिल्लक असेल. दमदार आमदार अलिबाग आपण पाहतोय. बिग बॅश लीग 2026 पर्व पहिला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कल्पेश दादांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अक्षय कदम किंवा त्याच्या वेळेस त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण कोर कमिटी, या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी अथांग मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम किंवा या स्पर्धेला उंचावरती नेण्याचं काम आमचे कल्पेश दादा असतील, अक्षय दादा असतील किंवा संपूर्ण कोर कमिटी असेल, त्यांचं नक्कीच या ठिकाणी हार्दिक आभार. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगल धाव मात्र घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? एका धावेवरती संतुष्ट झालेत. 4 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 4 ओव्हर्स नंतर 2 गडी बाद 53 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 2 टू व्हीलर बाईक पाहायला मिळत आहेत. त्यापैकी 1 बाईक ही संघ मालकाला असणार आहे, दुसरी बाईक मॅन ऑफ द सिरीज जो असेल त्याला असणार आहे. आणि आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये टायमिंग आपण या ठिकाणी पाहू शकतो किती झाले आणि परफेक्ट टाइममध्ये 4 ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत. 5वी ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात आलेत. पंकज शिलिमकर नवीन गोलंदाज मैदानात आलेले आहेत. तर या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर 2 बाईक आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये पूर्वी मॅन ऑफ द सिरीजला बाईक नसायच्या, फ्रीज असायचं किंवा वॉशिंग मशीन असायची किंवा एखादी स्पोर्ट्स सायकल असायची, परंतु आता पॅटर्न बदलला आहे. आता मॅन ऑफ द सिरीजला आपण टू व्हीलर पाहतोय आणि दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये तर अक्षरशः आपण संघ मालकाला थार पाहिली होती. श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि MD वॉरियर्स दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती असेल टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी हलक्या त्याने खेळून काढला, स्टिअर केलं, 1 सिंगल धाव घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं 54 धावा धावफलकावरती. आमदारांच्या स्पर्धेमध्ये आपण थार पाहिली गेल्या वर्षी आणि ती स्पर्धा देखील संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहिली.
यस, थार विजय संघ इथे मोन्यात सुद्धा बसलाय आमच्या व्यासपीठावरती. जाऊया मैदानाच्या दिशेनं. या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट आलेला, अर्थात एक धाव आली. आता स्ट्राईक होती पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर, एनएससी खानाव संघाचा खेळाडू. चांगला बॉल आहे, पण संकट अपील केले, परंतु मात्र एक धाव तर घेतली आहे आणि चेंडू अगदी वेगाने गेला सीमारेषेच्या दिशेनं, येतोय चौकार. बघा, या सत्रामध्ये मुन्ना ठाकूरला स्ट्राईक फार कमी मिळाली. अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं तर 14 बॉलमध्ये 49 धावेचं योगदान ह्या मुन्नाने दिलं होतं, परंतु यावेळेस आपण जर पाहायला गेलं तर आता 9 बॉलमध्ये 13 धावेचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिले. अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. 58 धावा फलकावरती आली आहेत. ओहो, चांगला फटका, अप्रतिम फटका, अद्भुत फटका पाठवल्या स्पेलेक्सच्या वरून, सीमा पार, येतोय दमदार षटकार. परंतु पंकजचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण पहिलाच बॉल डॉट काढला होता, नंतरचे दोनही बॉल महागे ठरलेले आहेत, पण त्याच्याकडचं जे व्हेरिएशन आहे ते पाहायला मिळते. कधी टप्पा पडला तर टर्न करण्याचा प्रयत्न करतोय, मध्येच एखादा खोलो टप्प्याचा बॉल, कधी बॅक ऑफ द लेन, म्हणजेच एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पंकजच्या वतीनं पाहायला मिळते. ओहो, यावेळेस तर मात्र पुन्हा एकदा चेंडूला लांबच लांब पाठवले लॉंग लेगच्या वरून, सीमा पार, येतोय हाय हँडसम दमदार षटकार. आज तो खऱ्या अर्थानं अलिबाग ते रामराज पट्ट्यामधून, खानावगावमधून हा खेळाडू खेळण्यासाठी तयार झाला. पहिला तर तो 12वा असायचा, नावं सांगण्यासाठी असायचा, आणि अजून देखील तो जरी बॉडी लँग्वेजनी मोठा दिसत असला तरी 17 ते 18 वर्षाचा हा खेळाडू आहे. आणि या कमी वयामध्ये अलिबाग तालुका गाजवला, रोहा तालुका त्याने गाजवला. 10वी चषकामध्ये सुद्धा त्याची खेळी आपण पाहिली असाल. असा मुन्ना ठाकूर आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो, या ठिकाणी बॅटच्या टोला हा बॉल लागला. कार्पेटचा आधार घेतला, एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र करतील का, परंतु आपल्याकडे मात्र स्ट्राईक ठेवण्यासाठी रुशांत आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. स्कोर कार्ड 70 धावा, 71 धावा दाफलकावत आलेले आहेत. 71 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. चांगल्या पद्धतीने रुशांतने सुद्धा फलंदाजी केली होती. 5 बॉलमध्ये 14 धावेचे योगदान हे रुशांतने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. मुन्ना वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये 26 धावेचे योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये किंवा पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 49 धावेचे योगदान, यावेळेस 26 धावेचे योगदान. नवीन फलंदाज अल्पेश मात्र मैदानावरती गेले. अल्पेश राऊत मैदानावरती गेलेला आहे. अंतिम बॉल असेल. अंतिम बॉल, या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारा बॉल फ्री हिटची संधी मुन्ना ठाकूरला असणार आहे. आतापर्यंत धाफलकावरती 72 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद आतापर्यंत एनएससी खानाव संघाचे झालेत. सायरस ट्रान्सपोर्ट संघाचे खेळाडू प्रयत्न करतायत. सुमेध पत्रेचं स्पेल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, पण तो अंतिम षटकामध्ये पंकज थोडासा महागडा ठरतोय. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र अगदी उंचावरती आहे, येणार का बाहेर, आणि अंतिम बॉलवरती मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, येतोय षटकार. साठी जातो त्या ठिकाणी खानावचे एक ज्येष्ठ आणि नेहमीच ते पाहण्यासाठी असतात असे आमचे प्रेक्षक सन्मान्य शिवरामजी गोंधळी साहेब यांच्या वतीनं मुन्ना ठाकूरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद. 78 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 79 धाव्यांची गरज ही आता मात्र अंकुश पाटील पुरस्कृत सायरस ट्रान्सपोर्ट या संघाला असणार आहे. तर नक्कीच द्वितीय सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार, त्याच्या अगोदर मी या ठिकाणी पुन्हा एकदा कॉल करेन. श्रावणी स्पोर्ट्स चौल विरुद्ध एम डी वॉरियर्स स्थळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण मात्र टॉस करण्यासाठी आमच्या कपिल ठाकूर सोबत जॉईन व्हायचं आहे.
जोपर्यंत द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत मी पुन्हा एकदा घेऊन चालतोय अर्थातच रायगड जिल्ह्यातील शारींचे बादशाह इम्रान बुखारी सर यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतरचा होणारा सामना श्रावणी स्पोर्ट्स चौल विरुद्ध MD वॉरियर्स अलिबाग थळ. सुमित भगत तुम्हाला मी विनंती करतोय या सामन्याचे नाणेफेक करायचे आहे. एका बाजूला अक्षय पाटील मोन्या, दुसऱ्या बाजूला हेड्स कॉल केलेला आहे आणि हेड्स आलेला आहे श्रावणी स्पोर्ट्स. टॉस जिंकलेला आहे, डिसिजन सांगा. फिल्डिंग. थँक्यू सो मच. श्रावणी स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय, निवडलंय क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करणं. परंतु या सत्रामध्ये द्वितीय सत्रामध्ये चालू मॅचमध्ये धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. 77 ते 78 धावांचं टार्गेट आहे. जबरदस्त फलंदाजी मुन्ना ठाकूर आणि हर्षल बबलू यांच्याकडून पाहायला मिळाली. तशाच पद्धतीची फलंदाजी, प्रत्युत्तराची फलंदाजी पाहायला मिळेल का? तुम्ही पाहत रहा. tenniscricket.in वर रंगलेला हा अलिबाग बिग बॅश लीगचा थरार. स्टे ट्यून विथ अस. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच कपिल. थैंक यू सो मच इंजीनियर निशान जी पाटिल सर की आवाज़ आपने सुनी. खानाव गांव से बिलोंग करने वाले एक इंजीनियर और हमारे काबिल दोस्त जिन्होंने पिछले साल राजगढ़ प्रीमियर लीग हो, मावल प्रीमियर लीग हो या फिर वेल्ला प्रीमियर लीग हो, तीनों लीग के लिए हमारे साथ दावत देने वाले पूना तहसील में हमारे काबिल दोस्त इंजीनियर निशान जी पाटिल सर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. डीजे करण का भी मैं आभार व्यक्त करता हूँ. अभी थोड़ा सा बदल हुआ है. हमारे हुलेश नाकवा झारखंड के यहाँ पर बैठे हैं, उनका भी स्वागत है. पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 78 रन बनाए और 79 रनों का टारगेट सेट किया है साईराज ट्रांसपोर्ट टीम के सामने. सलामी की जोड़ी मैदान पर अंकुश जी पाटिल पुरस्कृत अगर देखा जाए तो साईराज ट्रांसपोर्ट और उसी साथों साथ नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव सम्मानीय आदरणीय अनंत गोंदली फाउंडेशन पुरस्कृत, क्योंकि आने वाले 10वें साल में एक बड़ी रजनी टूर्नामेंट हमें ऑर्गेनाइज की देखी जाएगी जिसमें ग्रामीण धमाका होगा, ओपन का धमाका होगा. ऐसे मुख्य आयोजक सम्मानीय अनंत जी गोंदली साहब, नीलेश दादा गोंदली, जितेंद्र दादा गोंदली और उनके पूरे ग्रामस्थ, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जो 10वें पर्व में हमें नजर आएगी. तो मैच ऑन. 78 रन बनाए, 79 रनों का टारगेट सेट किया है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर किरण लठ और उनका साथ देंगे आदिल कुरैशी. अगर देखा जाए तो अलीबाग बिग बैश लीग के लिए tenniscricket.in की पूरी टीम सज्ज है, जिसमें अथर्व घरत, मेन ऑपरेटर प्रथमेश गावड़े, स्कोरर स्वरूप अंबुकर, कैमरामैन संदीप हराले, कैमरामैन यश पाटिल, कैमरामैन वैभव पडवल, कैमरामैन सुजल खोत, कैमरामैन और केदार शिर्के ग्राफिक्स, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. उनके सीईओ अगर देखा जाए तो नंदन घरत, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट घर बैठे भी हम देख सकते हैं. तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नवतरुण खाना मित्र मंडल के एक ऑलराउंडर खिलाड़ी, नाम है आकाश गोंदली गुड्डिया. गेंदबाजी के लिए आते हुए गुडिया की पहली गेंद जल में डालने की कोशिश, शॉट फाइनल की दिशा में गेंद ट्रेवल हुई है. दो खिलाड़ी गेंद के नीचे, भाग मिल्का भाग. आज धन्नो बसंती की इज्जत का सवाल है, पर गेंद जाएगी बॉर्डर लाइन के पार. पहली गेंद के ऊपर शानदार दमदार चौकार. थैंक यू डीजे मास्टर. पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया किरण गोपाल लट. इस खिलाड़ी ने चौवे आगाज करते हुए अपनी इनिंग की आगाज शुरुआत करते हुए आकाश को फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार. ओहो, इस बार गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे उल्टी कैच लेने की कोशिश. ए प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए. जरूर यहाँ पर पर उस कोशिश में नाकामयाब. 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्क्रीन पर देखा जाए तो 6 रन स्कोर कार्ड पर लगते हुए
विदाउट लॉस पहला और प्रगति पर। इस बार धुंधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद। कुछ अलग करने की कोशिश, पर उस कोशिश में जरूर नाकामयाब, पर एक रन लेते हुए प्राप्त करते हुए इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर शुभम कानमुरे सर बतलाते हुए 7 रन स्कोर कार्ड पर। इस बार अड़े बल्ले से खोलने की कोशिश, ऑफिशियल अंपायर शमा भाभी के हीरो नासिर शेख सर वाइट करार करते हुए एक्स्ट्रा के साथ किरण बाजीगर की तरह इस बार एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक शुभम जी बतलाते हुए 8 रन पहला और प्रगति पर। इस बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया है, अपुन का फटका 440 का झटका, गेंद बाउंड्री लाइन के पार, आदिल कुरैशी ब्रांडेड षटकार। आदिल कुरैशी ने पहली गेंद का सामना किया, फेस किया और पहली गेंद के ऊपर अपनी बल्लेबाजी यहां पर दिखलाते हुए पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत की। ओहो, इस बार बल्ले का भारी सिरा, नसीब का भी सहारा, गेंद लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार। इस बार आता है शमा भाभी के हीरो सर बतलाते हुए नासिर शेख, बॉर्डर लाइन के पार चौका। सर इस छवि के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर जिस तरह से बल्लेबाजी चाहिए थी उसी तरह से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए इस बार टप्पा गिरने के बाद आगे आकर खेलना चाहते थे पहले। अंपायर नासिर शेख सर ने वाइड करार कर दिया, एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर लगते हुए कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे गेंदबाज आकाश गोंदी, पर इस बार वाइड करार करते हुए ऑफिशियल अंपायर नासिर शेख सर नाराज होते हुए। इस बार गेंद हवा में खड़ी, फिर से एक बार वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। मैं अक्सर कहता हूं मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। यहां पर आकाश गोंदली जैसे गेंदबाज के ऊपर पहली ओवर में 25 रन प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम साई राज ट्रांसपोर्ट, शानदार बल्लेबाजी जिसमें 2 करारे छक्के और एक छक्के के साथ बल्लेबाजी करते हुए आदिल रज्जाक कुरैशी। दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज एक फिरकी का जादूगर, आईएसपीएल का जिस खिलाड़ी को ब्लू टिकट मिला था वही गेंदबाज अमित पारकर। आज अमित पारकर किस तरह की गेंदबाजी करेंगे, पिछले मैच में थोड़े से महंगे हासिल हुए थे पर इस मैच में रनों को रोकना है, वो विश्वास आकाश गोंदली कप्तान ने दिखलाया है। नव तरुण स्पोर्ट्स खाना टीम के लिए कुछ करना है तो विकेट प्राप्त करनी होगी, इस साझेदारी को तोड़ना होगा, ब्रेक थ्रू दिलाना होगा। पर आदिल और किरण ये दोनों सुलझे हुए खिलाड़ी, काफी सालों का एक्सपीरियंस किरण लट के पास। और इस बार देखिए लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया है, रजिया फंस गई गुंडों के बीच में, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, शानदार करारा स्ट्रोक षटकार।
250 हुआ, 250 हुआ छक्का किरण गोपाल लट के बल्ले से आता हुआ और इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन विदाउट लॉस। सेकंड ओवर प्रोग्रेस है। जिस तरह से आगाज आदिल कुरैशी कर रहे उसी तरह से अंजाम देते हुए किरण लट 31 रन स्कोर कार्ड पर दूसरा ओवर प्रगति पर। अमित पारकर के ऊपर पहली गेंद के ऊपर छक्के के साथ आगाज करते हुए फिर से एक बार क्या कमबैक किया जाएगा और इस बार आने वाले से खेल दिया मिड विकेट की दिशा में। गेंद डाउन द ग्राउंड। गानों में चित्रहार और क्रिकेट में आता है चौकार। डीजे पैंतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि देखा जाए तो 79 रनों का टारगेट। और इस प्रतियोगिता में 3 गेंदों का सामना किया आदिल रज्जाक कुरैशी 16 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। 5 गेंदों का सामना किया किरण गोपाल लट जिन्होंने 17 रन बनाए। कमाल की बल्लेबाजी साझेदारी यहाँ पर अंकुश पाटिल पुरस्कृत। अगर देखा जाए तो साइरा ट्रांसपोर्ट टीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए इस बार बल्ले का भारी सिरा विकेट की फ्लाई स्लिप का सहारा और इस बार अमित पारकर ने दिलाया है ब्रेक थ्रू। क्या कहानी में ट्विस्ट। फिर से एक बार डीजे उलेश लाखवा को मौका। पैंतीस रन पर पहला झटका आने वाली 21 गेंदें 44 रनों की आवश्यकता है। 21 गेंदें 44 रनों की जरूरत। ओमकार बल्लेबाज स्ट्राइक एंड पर। ओमकार म्हात्रे इस बार ओमकार म्हात्रे मानो पैवेलियन से सेट होकर आए। उनके स्लॉट में सासू मेली खोकुन जावयालय 90 टाकून गेंद सीमा पर षटकार। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 41 रन। ओमकार म्हात्रे पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की एक अच्छी बल्लेबाजी करते हुए जिस तरह से सुमित सुनील पत्रे ने कप्तान ने भरोसा दिखलाया ओमकार को इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए दावत दी और पहली गेंद के ऊपर ओमकार म्हात्रे ने आओ दे खाना ताओ और सीधा खेल दिया मस्तक पे दस्तक देने वाला ये शानदार छक्का। छक्के के साथ 41 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 20 गेंदें 38 रनों की आवश्यकता है। और इस बार देखिए तुझ्या महिला किती बोललो एवढा लांब छक्का मारू नको। आली अंगावर घेतली शिंगावर गेंद सीमा। लैला की शादी में लफड़ा हो गया। लैला की शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज अमित पारकर इतना भागा कि लंगड़ा हो गया। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए ओमकार म्हात्रे स्कोर जा पहुंचा है 47 रन। ओहो फिर से एक बार देखिए गेंद हवा में। आकाश कोहली वहां पर थे और कोई गलती की गुंजाइश नहीं और इस आखिरी गेंद पर सफलता विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज अमित पारकर डीजे थैंक यू डीजे मास्टर। बैटर्स रेडी रहना है क्योंकि आपको पता है एंजेलो मैथ्यूज को
निशान सर, किस तरह से आउट दिया गया था? टाइम आउट होने की वजह से एंजुली मैथ्यूज को आउट करार दिया गया था। वही नियमावली अगर इस मैदान पर लगी ना तो फिर हर बल्लेबाज को आउट दिया जाएगा, इसलिए अपना जो डिसिप्लिन है उसको फॉलो करें। 2 ओवर के लिए आकाश गोंदली, 9 मिनट बाकी है, स्पीड अप करना है, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। आने वाली 18 गेंदें 32 रनों की जरूरत। इस ओवर में 2 विकेट प्राप्त किए और 22 रन खर्च किए। खराब गेंदबाजी का नमूना यहाँ पर गेंदबाज अगर देखा जाए अमित पारकर के गेंदबाजी पर हुई। शानदार बल्लेबाजी न्यू बैटर मैदान पर अगर देखा जाए तो साइरा ट्रांसपोर्ट टीम की दीवार जिसे कही जाएगी, वॉल ऑफ साइरा ट्रांसपोर्ट, राजा पाटिल एक अच्छे खिलाड़ी है, एक अनुभवी खिलाड़ी, पर उनके सामने गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर बैटर आदिल रज्जाक कुरैशी, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका आदिल कुरैशी। 3 गेंदों का सामना करते हुए 16 रन पर बल्लेबाजी करते हुए 9 सेकंड पर राजा पाटिल गेंदबाजी करेंगे आकाश गोंदली गुड्डिया। इस बार शॉर्ट गेंद उसे हुक किया है, गेंद जाएगी डीप फाइन लेग की दिशा में, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। इस बार आता है शानदार दमदार चौकार। यानी 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्या इनिंग की शुरुआत की है बैटर आदिल रज्जाक कुरैशी ने, कमाल की बल्लेबाजी करते हुए। सुमित पत्रे का अगर देखा जाए तो ट्रम्प कार्ड जिसे कहा जाएगा वो है आदिल कुरैशी, और इस बार ट्रम्प कार्ड को नजर लग गई। शानदार कैच, विकेट का पतन, आकाश गोंदली ने यहां पर सफलतापूर्वक विकेट प्राप्त की। क्या कहानी में ट्विस्ट होगा? सुनते डीजे। थैंक यू डीजे मास्टर। न्यू बैटर मैदान पर फुलाई देवी सासवने की रन मशीन, हार्ड हिटर खिलाड़ी, नाम है राजेश मोहिते। इनायत नंबर 5 पर बल्लेबाजी के लिए आते हुए बचे हुए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 16 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी ऑन है, अगर 2 विकेट प्राप्त करते हैं नव तरुण स्पोर्ट्स क्लब खानाओं के गेंदबाज तो मैच टर्न हो सकती है, क्योंकि बल्लेबाज राजा पाटिल और राजेश मोहिते ये नए बल्लेबाज है, उन्हें सेट होने के लिए काफी टाइम जाएगा। पर आकाश गोंदली जिस तरह से पहली गेंद पर चौवा आया, दूसरी गेंद पर सफलतापूर्वक गेंदबाजी की, विकेट प्राप्त करते हुए न्यू बैटर मैदान पर राजेश मोहिते ऑफिशियल अंपायर जिसे गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए, क्या इस गेंद के ऊपर किस तरह की गेंदबाजी की जाएगी, क्या रणनीति गेंदबाज बनाने में कामयाब होंगे। पर मास्टर माइंड, कूल खिलाड़ी जिसे कहा जाएगा, बल्ले को टो को खोला और सीधा जिस दिशा से गेंद आई उस दिशा से गेंद को ढकेलने में कामयाब होते हुए डीप कवर पॉइंट क्षेत्र में गेंद सीमा पार। है उसे कहते हैं राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का राजेश मोहिते सुल्तान बनकर आया कर। 55 रन स्कोर कार्ड पर। ओहो, फिर से एक बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने की कोशिश, ऑफिशियल अंपायर नासिर शेख सर जरूर यहां पर, क्योंकि लेग स्टंप के ऊपर से जाने वाली गेंद थी, देखा पर का, और उसे डॉट कराते हुए पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर चौवा, चौथी गेंद डॉट कराते हुए तीसरा और प्रगति पर 55 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए अभी भी 14 गेंदे 24 रनों की जरूरत। इस बार खराब गेंद, और यहां पर देखिए ऑफिशियल अंपायर शमा भाभी के हीरो नासिर शेख सर हमें अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए पहले से कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ, इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 58 रन 58 वाइट +2 कुल मिलाकर 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बार राजेश मोहिते ऑन द फायर, बरपांचे देव प्रसन्न, ब्रांडेड षटकार डीजे मास्टर।
एक गेंद आना बाकी। अभी यहाँ पर प्रश्न आया मेरे पास, शुभम कानमोरे ने कहा बरपंचे देव का है, तो हमारे सासोने के अनिकेत है, उन्हें जाना था महाबलेश्वर, तो बोले बरपंचे देवाला जावाचा है। और फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, ओहो डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। इस बार ये जीवन दान दिया है या मैच छोड़ दी है। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 12 गेंदें जीतने के लिए 14 रनों की जरूरत। जीवन दान दिया है राजेश मोहिते। तो जरूर शुभम जी, केदारनाथ को जाना था अनिकेत हमारे सासोने के, तो उन्होंने कहा कहा जाना है, तो बोलते बरपंचे देवाला दर्शन घेवाला जावाचा है। और उस सबसे उनका लाभ, बरपंचे देव प्रसन्न अनिकेत मैच देखने आए, उनका स्वागत है। तो आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सुहास थड़े। सुहास थड़े गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर राजेश मोहिते। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश कर रहे हैं, ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर सर ने अपने हाथ जमीन समांतर किए और वाइड करार करते हुए राजेश जी कदम सर ऑफिशियल अंपायर मेन में, और लेग अंपायर में नासिर शेख सर। ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, डॉट गेंद। स्कोर रुका हुआ 67 रन। जीतने के लिए भी हमारे गुण लेखक शुभम जी बतलाते हुए 11 गेंदे 13 रनों की आवश्यकता। और इस बार आड़े बल्ले से खेल दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा के पार। अंपायर डिसीजन इट्स मोहित ने खेला हुआ स्ट्रोक, मुन्ना ठाकुर है वहां पर, तब तक फील करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है मोहम्मद सिराज, जर्सी नंबर 73 73 स्कोर कार्ड पर आते हुए। 9 गेंदे 6 रनों की जरूरत। स्ट्राइक पे फिर से एक बार राजा पाटिल। राजेश का बल्ला आज इस मैदान पर हल्ला बोल करता हुआ, दोनों बैटर आज इस मैदान पर छा गए और साइरा ट्रांसपोर्ट टीम को सुपर 12 में ले जाने वाले कांग्रेस